लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित IMKE 2026 ही आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय ज्ञान विनिमय परिषद 2 दिवसांच्या कालावधीत उत्साहात पार पडली आहे. सायन्स फॉर लाईफ, इनोव्हेशन, इंटिग्रेशन आणि इम्पॅक्ट या संकल्पनेवर आधारित या परिषदेला मोठा प्रतिसाद मिळालाय. दिनांक 14 ते 15 मार्च दरम्यान गुरुदक्षिणा सभागृह नाशिक येथे ही परिषद हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी, रिसर्च विंग यांच्या प्रमुख आयोजनाखाली डॉक्टर MS गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च नाशिक तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे HPT आर्ट आणि RYK सायन्स कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी सुमारे 400 प्रतिनिधींनी नोंदणी केली असून 95 संशोधन निबंध सादर करण्यात आले आहेत. परिषदेमध्ये तांत्रिक 6 सत्रे, संशोधन निबंध आणि पोस्टर सादरीकरणाचा समावेश होता. परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती देशपांडे, सचिव गोखले एज्युकेशन संस्था. आज 14 मार्च सकाळी 10 वाजता आपल्या इथे इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज 2026 याच्या अंतर्गत पहिली कॉन्फरन्स सायन्स फॉर लाईफ, इनोव्हेशन, इंटिग्रेशन अँड इम्पॅक्ट याचं इनॉग्रल फंक्शन आयोजित केलं गेलं होतं. ते अतिशय सुरेखपणे पार पडलेलं आहे. मला सर्व नाशिककरांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण आपलं गुरुदक्षिणा ऑडिटोरियम ओव्हरफ्लो झालेलं होतं. त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला दिलात. नाशिककरांचे धन्यवाद मी सर्वप्रथम मानते आहे. या इनॉग्रल फंक्शनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरद काळे, जे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे माजी सायंटिस्ट आहेत आणि आता सध्या ते गोव्याच्या चीफ मिनिस्टर्सचे स्पेशल ॲडवायझर आहेत, हे आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि अतिशय चांगले विचार त्यांनी आपल्याला इथे मांडलेले आहेत. त्यांच्याबरोबर डॉक्टर पराग काळकर, हे प्रो व्हाईस चान्सलर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आणि डॉक्टर विवेक सावंत, मेंटॉर MKCL, हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित होते. सगळ्यांनी अतिशय चांगले आशीर्वाद आपल्याला या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत. आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्व ऑफिस बेअरर्स आणि सर्व डायरेक्टर्स यांनीसुद्धा उपस्थित राहून अतिशय यशस्वीता अशी ही प्रदान केलेली आहे आपल्या या कॉन्फरन्सला. त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते आहे. आमचे देणगीदार, आमचा स्टाफ, आमचे स्टुडंट्स हे आमच्या पाठीशी कायम अनकंडिशनली उभे असतात. त्यामुळे त्या सगळ्यांचे मी आज ऋण व्यक्त करते आहे आणि अतिशय उत्तम सुरुवात झालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं आपण म्हणतो. त्यामुळे 2 दिवसाचा हा जो आमचा उपक्रम आहे तो यशस्वी होणार याच्यात अजिबातच शंका नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देते. इथेच विरामते आहे. उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरद काळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात बहुविद्याशाखीय संशोधनाचं महत्त्व अधोरेखित केलंय. परिषदेत विविध नामवंत मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केलं. Comfortable even at my naming ceremony that I was crying so much in the cradle. When they removed me from the cradle, then only I became quiet. So, chief guest is a center of attraction, maybe for a few minutes only. But still it makes me uncomfortable. I had told Dr. Anjali Kulkarni that please don't call me for any functions. I will talk to students. Then she had a compromise and she had her own way of making me chief guest. Okay, so thank you very much for calling me on the dais. I know that usually you are not permitted to pull the shirt of a chief guest if he crosses limit.
but I will not take disadvantage of that. I am famous for not leaving the mic till evening. But since there is already provision made for that, नाशिकसह इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी परिषदेत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवलाय. वेदांगी चांदवडकर यांसारख्या विद्यार्थ्यांनी या परिषदेमुळे ज्ञानवृद्धीला चालना मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी वेदांगी अजित चांदवडकर, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्टुडंट आहे. HPT आर्ट्स RYK सायन्स कॉलेज बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये मी शिकते. आज या कॉन्फरन्समध्ये एक स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. हे कॉन्फरन्स अत्यंत मोठं इंटरनॅशनल लेवलचं कॉन्फरन्स आहे आणि इथे खूप स्कॉलर्स, स्टुडंट्स आणि रिसर्चर्स आलेले आहेत. ते त्यांचं मनोगत व्यक्त करतात. हे कॉन्फरन्स खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते, कारण इकडचे जे स्कॉलर्स आहेत, रिसर्चर्स आहेत, ते US, UK, IIT बॉम्बे अशा ठिकाणून आलेले आहेत. तर खूप सुंदर असं कॉन्फरन्स आहे. इथे सगळ्यांनी यावं हेच एक चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते. धन्यवाद. IMKE 2026 परिषदेमुळे बहुविद्याशाखीय संशोधन आणि ज्ञान विनिमयाला नवं व्यासपीठ मिळाल्याचं मत व्यक्त होत असून अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.